कल्पना करा, आजपासून सुमारे 3000 वर्षांपूर्वी एक असा ग्रंथ तयार झाला होता ज्यामध्ये केवळ धार्मिक विधींची माहितीच नव्हती, तर शिस्त, संघटन, पर्यावरणाबद्दल आदर आणि समाज व्यवस्थेची तत्वेही सांगितली गेली होती. हा ग्रंथ म्हणजे यजुर्वेद. पण यजुर्वेद नेमका काय आहे? तो इतका महत्वाचा का मानला जातो आणि आजच्या काळात त्याचा अभ्यास का केला जातो? चला जाणून घेऊया. यजुर्वेद हा हिंदू धर्मातील 4 वेदांपैकी एक प्रमुख वेद आहे. 4 वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. यजु या संस्कृत शब्दाचा अर्थ यजनासाठी वापरले जाणारे मंत्र असा होतो. त्यामुळे यजुर्वेदाला यज्ञविधींचा वेद असे म्हटले जाते. ऋग्वेदात मुख्यतः स्तुतिपर मंत्र आहेत, सामवेदात संगीतात्मक मंत्र आहेत, तर यजुर्वेदात यज्ञ कसा करायचा, कोणते मंत्र कधी म्हणायचे आणि त्यामागील नियम काय आहेत याचे वर्णन आहे. संशोधकांच्या मते यजुर्वेदाची निर्मिती सुमारे इ.स. पूर्व 1200 ते 800 या काळात झाली असावी. हा जगातील सर्वात प्राचीन ज्ञानसंग्रहांपैकी एक मानला जातो. यजुर्वेदाचे 2 मुख्य भाग आहेत. पहिला म्हणजे शुक्ल यजुर्वेद आणि दुसरा म्हणजे कृष्ण यजुर्वेद. शुक्ल यजुर्वेदामध्ये मंत्र आणि त्यांचे स्पष्टीकरण वेगवेगळे दिलेले आहे. त्यामुळे त्याची रचना अधिक व्यवस्थित मानली जाते. तर कृष्ण यजुर्वेदामध्ये मंत्र आणि त्यांचे अर्थ एकत्रित स्वरूपात दिलेले आहेत. दोन्ही शाखा प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्वाचे स्रोत मानल्या जातात. अनेक लोकांना वाटते की वेद फक्त धार्मिक ग्रंथ आहेत, पण यजुर्वेदाकडे अभ्यासक वेगळ्या दृष्टिकोनातूनही पाहतात. यजुर्वेदामध्ये शिस्तबद्ध कार्यपद्धतीवर भर दिला आहे. कोणतेही कार्य नियोजनपूर्वक आणि योग्य क्रमाने करावे असा संदेश त्यामध्ये दिसतो. यज्ञामध्ये अग्नी, पाणी, हवा आणि पृथ्वी यांसारख्या नैसर्गिक घटकांचा सन्मान केला जातो. त्यामुळे काही अभ्यासक याला पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणारी परंपरा मानतात. यजुर्वेदामध्ये सामूहिक सहभागालाही महत्त्व दिले गेले आहे. मोठे यज्ञ अनेक लोकांच्या सहकार्याने पूर्ण होत असतात. यामुळे संघटन शक्ती आणि टीमवर्कचे महत्त्व दिसून येते. तसेच अनेक मंत्रामध्ये शांतता, कल्याण आणि सर्वांच्या प्रगतीची प्रार्थना आढळते. त्यामुळे हा ग्रंथ केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित राहत नाही, तर सामाजिक विचारही मांडतात. ते या ग्रंथांमधील ऐतिहासिक, भाषिक आणि सांस्कृतिक माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यजुर्वेद हा केवळ धार्मिक वारसा नसून भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तर मित्रांनो, हा होता यजुर्वेदाचा थोडक्यातात पण रोचक प्रवास. हजारो वर्षापूर्वी रचलेला हा ग्रंथ आजही लोकांचे लक्ष वेधून घेतो. तुम्हाला वेदांबद्दल आणखी माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा वेद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका प्राचीन भारतीय ज्ञानस्रोताबद्दल जाणून घेऊ.